वेलकम बॅक टू दिस चॅनल. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. तर आता आपण बघूया की महाराष्ट्रामध्ये जे काही वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, प्रत्येक कॉलेजमध्ये CET थ्रू किती ॲडमिशन होतात आणि JEE थ्रू किती ॲडमिशन होतात आणि मॅनेजमेंट कोटा थ्रू किती ॲडमिशन होतात हे आपण आता बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ते ह्या वेगवेगळ्या 7 कॅटेगरीमध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी सर्वात महत्त्वाचा जो टप्पा आहे तो आहे सीट मॅट्रिक्स. आपल्याला त्या कॉलेजचं सीट मॅट्रिक्सबद्दल पूर्ण माहिती असेल तर आपण प्रॉपर प्लॅनिंग आपल्या ॲडमिशन प्रोसेसचं करू शकतो. तर आता आपण बघूया की COEP जे काही आपलं ड्रीम कॉलेज आहे, तर COEPचं सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीचं आहे. तर आपण इथं कन्सिडर करत आहोत COEP कॉलेज किंवा COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि त्याचा जो कोर्स इंटेक जो आहे तो 60 आहे असं आपण ॲज्युम करतो. 60 स्टुडंटसाठी कशा पद्धतीनं हे सीट्स डिवाईड केल्या जातात, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीनं ह्या सीट्स डिवाईड केल्या जातात. तर आत्ताच आपण बघितलं की COEPमध्ये 20% सीट्स ह्या JEEच्या कोट्यामधनं दिल्या जातात. म्हणजे 60च्या 20% म्हणजे नियर अबाउट 12 सीट्स, 12 सीट्स ह्या JEEच्या मार्कावरती भरल्या जातात आणि उरलेले 80% सीट्स, 80% म्हणजे 48 सीट्स ह्या CETच्या मार्कावरती भरल्या जातात. 12% सीट्स JEEच्या मार्कवरती भरल्या जातात आणि 48 सीट्स ह्या CETच्या मार्क्सवरती भरल्या जातात. जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत, म्हणजे ज्यांची 12वी ही महाराष्ट्रातून झालेली आहे आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट आहे, असे विद्यार्थी JEEच्या कोट्यामधनं पण अप्लाय करू शकतात आणि CETच्या कोट्यामधनं पण अप्लाय करू शकतात. तर हा जो काही CETचा कोटा आहे, जो स्टेट कोटा आहे, म्हणजे 48 सीट्स ह्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. तर हा जे काय 48 सीट्स आहेत त्याच्यामध्ये 50% सीट ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. म्हणजे 48 सीट्समधल्या 50% सीट्स म्हणजे 24 सीट्स ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 24 सीट्स ह्या रिझर्वेशन कॅटेगरीसाठी आहेत. तर ओपनमधल्या ज्या 24 सीट्स आहेत ह्याच्यामध्ये परत रिझर्वेशन आहे. लेडीजसाठी 30% रिझर्वेशन आहे आणि जनरलला 70% रिझर्वेशन आहे. म्हणजे ह्या 24 सीट्स ज्या आहेत ओपनमधल्या त्यातल्या 7 सीट्स ह्या लेडीजसाठी आहेत आणि 17 सीट्स ह्या बॉईज आणि गर्ल दोघांसाठी देखील आहेत. त्याच पद्धतीने रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये 24 सीट्स आहेत. ह्या 24 सीट्समध्ये लेडीजसाठी 30% रिझर्वेशन आहे आणि बाकीचे मग ह्या जे काय SC ST, SCसाठी 13%, ST 7%, VJ 3%, NT 1 2.5, NT 2 3.5, NT 3 2% आणि OBCचं 19%. तर ह्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये लेडीजचं रिझर्वेशन देखील असेल. तर आता ह्यामध्ये तुम्ही बघाल तर काय सीट्स VJसाठी जर बघाल तर 0.72 सीट्स आहेत, म्हणजे एकपेक्षा देखील कमी हे सीट आलेली आहे. तर एक्झॅक्टली लेडीजसाठी किती आहेत, जनरलमध्ये किती आहेत हे समजण्यासाठी आपल्याला सीट मॅट्रिक्स हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण सीट मॅट्रिक्स हे बघणार आहोत. त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तुमची जे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीसाठी ह्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत हे तुम्हाला लक्षात येईल आणि मग तुमचे तिथं चान्सेस आहेत की नाही आहे हे तुम्हाला कळेल. तर हे जे आहे ते तुम्ही जर ह्या वेबसाईटला व्हिजिट केली fe2023.mahacet.org तर तुम्हाला हे सर्व डिटेल माहिती किंवा सीट मॅट्रिक्स जे आहे ते तुम्हाला ह्या वेबसाईटवरनं प्रत्येक कॉलेजचं
सीट मॅट्रिक्स तुम्हाला मिळेल. पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनसाठी म्हणजे ह्या वर्षी 2024साठी आणखी हा डेटा उपलब्ध झालेला नाही आहे. तर जसं 2024चं सीट मॅट्रिक्स अवेलेबल होईल तर आपण आपल्या ह्या चॅनलवरती ते डिस्प्ले करणार आहोत. तर आपण हे आता गेल्या वर्षीचं सीट मॅट्रिक्स बघणार आहोत. ह्या वर्षी देखील जवळपास अशाच पद्धतीचं सीट मॅट्रिक्स हे असणार आहे. तर आपण एक्झाम्पलसाठी COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी हे याचं सीट मॅट्रिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं सीट मॅट्रिक्स जे आहे ते बघणार आहोत. प्रत्येक ब्रँचसाठी वेगळं सीट मॅट्रिक्स हे असेल. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर तुम्ही इथं बघाल SI म्हणजे सँक्शन्ड इनटेक. सँक्शन्ड इनटेक जो आहे तो 150 आहे. म्हणजे टोटल सीट्स COEPमध्ये जे काही टोटल सीट्स आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तर त्या 150 आहेत. सँक्शन्ड इनटेक जो आहे तो 150 आहे. आणि इथं येलो कलरमध्ये कॅप सीट्स दिलेलं आहे. कॅप सीट म्हणजे कॅप थ्रू सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आहे कॅप. तर कॅपच्या थ्रू 150च्या 150 सीट्स ह्या कॅप थ्रू भरल्या जाणार आहेत. तर ह्या 150मध्ये आपण बघाल इन्स्टिट्यूट सीट्स 0 आहेत. म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल कोटा इथं नाही आहे कारण हे गव्हर्मेंट फंडेड कॉलेज आहे. ऑल इंडिया सीट्स म्हणजे JEE कोट्यामधनं ॲडमिशन मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी JEE एक्झाम दिलेली आहे त्यांना ह्या 30 सीटमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. 20% सीट्स ह्या JEEच्या कोट्यामध्ये आहेत. 150च्या 20% 20% म्हणजे 30 सीट्स ह्या JEEच्या कोट्यासाठी आहेत. आणि उरलेल्या 120 सीट्स टोटल 150 सीट्स आहेत. 30 सीट्स JEEसाठी आहेत आणि 120 सीट्स ह्या महाराष्ट्र स्टेटमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. मायनॉरिटी सीट नाही आहेत. मॅनेजमेंट कोट्यामध्ये सीट्स नाही आहेत. 120 सीट्स आहेत. ह्या 120 सीट्स महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. त्यातल्या 1 सीट जे आहे ते ऑर्फन कॅटेगरीसाठी दिलेली आहे. 4 सीट्स जे आहेत ते PWD कॅटेगरीसाठी दिलेले आहेत आणि 4 सीट्स जे आहेत ते डिफेन्स कॅटेगरीसाठी दिलेले आहेत. म्हणजे ह्या 4 आणि 4 8 आणि 1 9 अशा 9 आणि 111 सीट्स ह्या 9 सीट्स आणि ह्या 111 सीट्स अशा मिळून 120 सीट्स जे आहेत ते महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. मग ह्या 111मध्ये 50% सीट्स ओपनसाठी आहेत आणि 50% सीट्स ह्या रिझर्व कॅटेगरी स्टुडंटसाठी आहेत. म्हणजे रिझर्व कॅटेगरीमध्ये SC ST VJ NT किंवा OBC ह्या सर्वांसाठी ह्या सीट्स आहेत. ओपनसाठी किती सीट्स आहेत ह्या 37 आणि 16 म्हणजे 37 आणि 16 अशा 53 सीट्स ओपनसाठी आहेत. म्हणजे 111मधनं 53 सीट्स म्हणजे जवळपास 50% सीट्स ओपनसाठी आहेत आणि उरलेल्या 57 सीट्स ह्या म्हणजे 58 सीट्स ह्या रिझर्वेशनसाठी आहेत. 53 सीट्स ह्या ओपन कॅटेगरीसाठी आहेत आणि अराऊंड 58 सीट्स ह्या रिझर्व कॅटेगरी आहेत. त्याच्यामध्ये SCमध्ये तुम्ही बघाल तर 12 सीट्स जनरलसाठी आहेत. लेडीजसाठी 4 सीट आहेत. STमध्ये जनरलला 6 सीट्स आहेत. लेडीजला 2 सीट्स आहेत. VJ कॅटेगरीमध्ये 3 सीट जनरल आहेत. 1 सीट लेडीजला आहे. NTB NTC NTD ओके याच्यामध्ये जनरल आणि लेडीजला तुम्ही सीट बघू शकता. OBCमध्ये 14 सीट्स ह्या जनरलच्या आहेत. म्हणजे जिथं बॉईज आणि गर्ल्स दोघांना पण ॲडमिशन मिळू शकतं. मग एखाद्या मुलीला जास्ती मार्क्स असतील तर तिला ही जनरलची सीट मिळेल आणि एखाद्या मुलीला कमी मार्क्स असतील तर तिची लेडीजची सीट ह्या लेडीजच्या कोट्यामधनं तिला मिळेल. अशा 111 सीट्स आहेत. आणि ओव्हर अँड अबाव सीट्स म्हणजे EWS कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी 15 सीट्स ह्या एक्स्ट्रा आहेत. TFWSसाठी 8 सीट्स ह्या एक्स्ट्रा आहेत. म्हणजे ह्या 150 सीट्स प्लस 15 आणि प्लस 8 23
23 सीट्स ह्या एक्स्ट्रा आहेत. तर अशा पद्धतीनं हे सीट मॅट्रिक्स तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि तुमची जे काही कॅटेगरी आहे आणि मग त्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स इथं अवेलेबल आहेत ह्या कॉलेजमध्ये, ह्यावरून तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल का नाही, किंवा तुम्हाला कॅप राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3मध्ये असंच सीट मॅट्रिक्स चेक करायचं आहे. एखाद्या कॅटेगरीमध्ये 0 सीट्स आहेत त्या कॉलेजमध्ये, तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं थोडंसं डिफिकल्ट असेल. तर हे झालं COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधली मेकॅनिकल ब्रँच आपण बघितली.